आर्या अवघ्या 13 वर्षाची मुलगी ज्या वयात खेळायचं बागडायचं त्या वयात अत्याचार झाला. बरं, नुसता अत्याचार झाला नाही तर डोक्यामध्ये जात घालून निर्गुण हत्या झाली. आम्ही त्याच देशात राहतोय ना ज्या देशात स्त्रीच्या सन्मानार्थ रामायण महाभारत झालं. स्त्रीकडे जर कोणी वाकडी नजर करून बघितली तर त्याचा चौरंग कडेलोट केला जायचा. आणि आम्ही काय करतोय? आम्ही कॅन्डल मार्च काढतोय. कॅन्डल मार्च काढून त्या आर्याच्या आत्म्याला शांती मिळेल का? बर, त्या नराधमाने हे पहिल्यांदा केलंय का? तर नाही. त्या नराधमाने याच्या आधी सुद्धा अल्पवयीन मुलीवर, दिव्यांग मुलीवरती अत्याचार केला होता. काही दिवस जेलमध्ये राहून जामिनावरती सुटल्यानं आपल्यातच खेळू लागला की आपण काय केलं? आपण काहीच नाही केलं. नेपाळ मधली जनता एकत्र आली तर जनतेने सरकारची घरं पेटवली. आपण एकत्र येऊन एका नराधमाला पेटवू शकत नाही. आणि जर आपण पेटवलं नाही ना तर अशी वृत्ती पुन्हा फोपावेल आणि पुन्हा आज ज्या आर्याच्या कुटुंबियांवरती वेळ आले ना ती वेळ पुन्हा आपल्या घरावरती आल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जर यायची वाटत नसेल ना तर आत्ताच या नराधमाचा चौरंग झाला पाहिजे.